100% घ्यावं लागणार ऑर्डर दिली असेल तर. नक्की घेऊ तुम्हाला. आपण खंडे पार्क माझ्याकडे ऑर्डरची कॉपी आहे आणि आपण उपस्थित होतो त्या ऑर्डर. हे माझ्याकडे बघा, आपलं नाव पण आहे त्याच्यामध्ये. ते बघा, त्याच्यात तुमचं नाव पण आहे याच्यामध्ये. नाही काय झालंय, बाजूला सतीश अधिकारी आमच्या त्यांनी तो SRA बनवायला घेतलाय. त्याने स्पष्ट SRA कडनं त्याला उत्तर आले की तुम्ही तो CTS नंबर 234 आहे तर तुमच्यामध्ये तुम्ही घेऊ शकत नाही म्हणून असं उत्तर आहे. तुमच्या बोलण्यात असं लक्षात आलं की तिथून DP रोड चाललेला आहे. म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये असा विचार असेल की DP रोड झाला की त्यांना उचलतील आणि चेंबूर ट्रॉम्बेला वगैरे ते घेऊन टाकतील. तर असा कधी विचार आणू नका. नाही तुम्ही आता बोलताना असं बोललात की तिथे DP रोड आलेला आहे, आम्ही घेतलेला त्यांना त्या DP रोड प्रमाणे वायडिंग करून त्यांना बोलले तिथे मालपूरला वगैरे टाकतील. असं तुम्ही हा पार्ट तुमच्या याच्यामध्ये इन्व्हॉल्व करा असं आयुक्तांनी सांगितलेलं आहे तुम्हाला. आणि हे सांगताना इथे बघा, तुझ्या कुवाडे यांच्या आर्किटेक्ट मीटिंगला हजर होते तरी आजपर्यंत कोणतीही कारवाई का झाली नाही. पहिलं म्हणजे मी आता बोलताना मी असं म्हटलंच नाहीये की त्यांना मानपूरला शिफ्ट करावं. मी त्यांना समजावत होतो की जेव्हा मी त्यांना माझ्या भागात घेणार आहे तेव्हा त्या रोडच्या वायडिंगमुळे प्रत्येकाला थोडासा एरियामध्ये रुंदीमध्ये, आज तुम्ही म्हणणार माझी दर्शनीयावर 12 फूट आहे, मला 12 फूटच पाहिजे, तर कसं होणार नाही. ते 10, 9, 10, 7 जे काय असेल त्याकडे बसवावं लागेल. ऑर्डर दिली आहे सर, ते मला घ्यावंच लागणार आहे. मी त्या ऑर्डरच्या आधी जाऊच शकत नाही. फक्त ही ऑर्डर जी काय झालेली आहे ती नंतर झालेली आहे, आमच्या LOAच्या अगोदर झालेली नाही. ऍडजस्टमेंट आपण नंतर करू. जे काय मी शब्द देतो तुम्हाला, ऑर्डर दिल्याप्रमाणे तुम्हाला सगळ्यांना या स्कीममध्ये घेतलं जाईल. त्यांनी जी काही कंडिशन्स टाकली आहे ती माझ्यावर इम्पोज होणार आहे, ती मला करावं लागणार. हा प्रश्नाशी निगडीत प्रश्न मी आत्ताच तुम्हाला क्लिअर करतो. कारण की ही ऑर्डर झाली त्याच्यानंतर आजपर्यंत कोणतीही कारवाई झाली असं त्याच्यावर स्पष्ट लिहिलं आहे. परंतु त्याच्या अगोदर आमची आता 27 तारखेला माननीय आयुक्त यांच्याकडे मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये पण आयुक्तांनी हे सांगितले की 15 दिवसात सगळं कोडिंग करा. पण अजूनपर्यंत उपजिल्हाधिकारी भांडून यांचे कोणतेही अधिकारी आहेत त्या मीटिंगला आमदार साहेब होते, नगरसेवक होते, सगळे फक्त भांडूप परिषदेचे वतीने कोणी नव्हते त्यामुळे त्यांना माहीत नाही. पण इथं मला नमूद करावं वाटतं की त्या मीटिंगमध्ये 15 दिवसात याबाबतचा अहवाल सादर केला सांगितला आणि मी घेतलेल्या माहितीप्रमाणे अजूनही या सगळ्या त्याबाबतचा अहवाल डेप्युटी कलेक्टरकडून गेला नाही. तेव्हा हे केव्हा कार्य करणार त्याबद्दल आतापर्यंत संभ्रम आहे. दुसरी गोष्ट, याच खंडेपाटकर साहेबांचं नगर भूमापन अधिकारी म्हणून यांना एक पत्र आहे की मी जो विकास करतो ज्या विकासकाचा तो एरिया कमी आहे. म्हणजे हेच ज्यावेळेस यांनी डिमार्केशन म्हणजे प्लान कुठं केलं त्यावेळेस त्यांना माहिती होतं की मी हा एरिया सोडतोय आणि हेच आता म्हणतात की हे मी ट्रॅक करतोय. परंतु याच्यापूर्वी त्यांनी स्पष्ट सांगितलं की माझा एरिया कमी आहे, सीमांकन करा. मग ज्यावेळेस तुम्ही हे पत्र दिलं त्यावेळेस तुम्हाला माहिती होतं की मी हा एरिया सोडतोय, माहित होतं. दुसरी गोष्ट, त्याच्यासाठी पुन्हा सीमांकन झालं, मोजणी आली. माननीय मंत्री महोदयांनी अधिवेशनामध्ये सांगितलं त्याची मोजणी केली जाणार आणि त्याच्यानंतर मोजणीला ऐकायला समीर पड्याळ म्हणून डिपार्टमेंटचे अधिकारी आले. त्यांनी फक्त 237चा सर्वे केला साहेब त्याच भागाचं डिमार्केशन केलं. कारण त्यांनी स्पष्ट सांगितलं की आमचा प्रोजेक्ट 237 आहे. आता हे बोलताना सांगितलं की स्लोप, ज्या स्लोपची भाषा करतात तो स्लोप म्हणजे नाल्यातल्या गाळाने भराव झालेली जमीन असा रिमार्क आहे रेव्हेन्यू डिपार्टमेंट. जर तो भराव आहे म्हणजे दुसऱ्या CTSचा पार्ट आहे, तुम्ही त्या CTSला आपल्यामध्ये येण्यापूर्वी शासन दरबारी नोटिफिकेशन पद्धत असते. त्यासाठी मी म्हणतो नोटिफिकेशन काढलं की तुम्ही हे घ्या, नाही विदाउट नोटिफिकेशन त्या लोकांना घेताना तुम्ही SRA मध्ये घेता. तुम्हाला माहिती होते की हा नाला कटिंगचा भाग आहे. आता जसं तुम्ही आता रोड कटिंग सांगितलं DP तोच तो नाला कटिंग होता, नाला कटिंग नाही ना सर, तो CTSचा पार्ट आहे सर, नाही सर त्या CTSचा पार्ट आहे. जर नाला कटिंग होती पण त्यांना आता यांच्या साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मानपूरला रवानगी झाली असते. आम्हाला ते का म्हणायचं, आम्हाला तुम्ही PNP मध्ये त्यांना घ्या, मुख्य प्रवाह तुम्ही घेतलं. तुम्ही जे सगळं बोलतात ते सगळं पहिली गोष्ट म्हणजे ते रस्त्याच्या बाबतीत दुसरी गोष्ट आहे की तुम्ही जर घेताय तर म्हणताय, परंतु
आता हे बघा लेटर ते जे आले होते त्यांनी सांगितलं का तुम्हाला तुम्ही आम्हाला योजनेच्या बाहेरच आहात. बघा शेवटचे 3 ओळी. तुम्ही जर पात्रच करत नाहीये तर येणार कुठं ना. मी तुम्हाला तेच सांगतो आहे, पात्र करायचा अधिकार माझ्याकडे नाही आहे. नाही तो बाबा ही ऑर्डर डेप्युटी कलेक्टरकडे पाठवली जाईल सराईकडनं आणि त्याप्रमाणे तुमचा फ्रेश सर्वे करून तुम्हाला आपला घेतलं नसेल तर मी घेतली आणि त्याप्रमाणे तुमचं हे प्रॉब्लेम कुठे माझा ऐकून घ्या की SRA काय म्हणतंय की बिल्डरला ऑर्डर तुमच्या म्हणण्याप्रमाणे साहेबांच्या दाखवलं त्यांनी त्याप्रमाणे ऑर्डर तिथे इन्क्लूड करा. आम्ही पाठवणार. बरोबर आहे. आता हे लेटर डेप्युटी कलेक्टरकडे जाणार, ते सर्वे करतील आणि ते तुमचं पात्रता अपात्रता काय निकष आहे ते लावून करतील तुम्हाला. की 2000 पर्यंत झालेलं पात्र केलं तर तुम्ही निकष लावता बरोबर मी कायदेशीर कायदेशीर जसं निकष लावतो तसेच काय समजण्याचा प्रयत्न नाही जास्त वेळ तो निकष लावतो आणि तुम्हाला मान्य कारण मी ते क्लॉज वाचलेले सोसायटीमध्ये 40 वर्षापासून 269 रूम्स आहेत. त्यातले 110 बिल्डर गेले बाकी कसे झाले. बिल्डर यांचं म्हणणं असं होतं की आमच्यावर आला तर आम्ही पात्र करू. बिल्डर असं म्हणू शकले की आमच्या वेळेला बरोबर आला तर आम्ही पात्र करू. त्यांच्याकडे ती पावर होती का? मग त्यांनी ते मिसगाईड का केलं होतं? बरंच त्यांच्याकडे 40 वर्षापासून जे पुरावे आहेत हेतू पुरस्करांना अपात्र केलेले त्यांच्याही पुरावे आहेत आमच्याकडे. जर काही चुकीमुळे जर अपात्र राहिलं असेल तर या प्रोसेस प्रमाणे तुम्हाला अपील करायचा संपूर्ण अधिकार शासनाने दिलेला आहे. तुम्ही अपील करू शकता. अपील करून परत डेप्युटी कलेक्टर समोर मांडून तुमची पात्रता परत सिद्ध करून घेऊ शकता. समजा काही झालं असेल, कोणी काही केलं असेल, काही झालं काय मागे काय झालं असेल त्याच्यामुळे झालं असेल, आजही तुम्ही जाऊ शकता. कोणी अपात्र असेल त्यांनी तिथे अपील फाईल करायचं, आपली फायलिंग तुम्ही घेऊ शकता. त्यामुळे त्याच्यासाठी आहे प्रकल्प हा जो राबवला जातो थोडी दुधी कमी असेल पण तो सर्वांना विश्वासात घेऊन राहावं हे पहिले कळलं. कारण सगळेजण भारतात नाही, ते पण पाकिस्तानवरून आले नाही. मुळामध्ये तुम्ही जे काही आहेत इथे एज्युकेटेड लोक आहेत आणि काही आहे की आता आम्ही त्याच्यामध्ये प्रकर्षाने पाहण्याचं सगळं लोक आम्ही कामधंदा वगैरे उठलं रात्री उशिरा येऊन त्याच्यावर स्टडी करून त्याच्यामुळे आणि काही लोकांनी माहिती असेल ऑफ द रेकॉर्ड तुम्हालाही माहिती आहे की आम्हाला फोनही आलेले दादागिरी झालेला आहे त्याच्याशी काय मला बोलायचं. तुमच्या म्हणण्याप्रमाणे हे बिल्डर यांच्या म्हणण्याप्रमाणे 70 जे रूम आहेत आमचे ते आम्ही स्वतः पात्र केलेले लिगल आमच्याकडे डॉक्युमेंट्समध्ये ते दाखवून आम्ही पात्र केलेले. ते बिल्डर यांचं काम होतं ऍक्च्युअली त्यांनी कारण ते प्रकल्प राबवत आहेत तर त्यांचं काम होतं की त्यांनी त्या लोकांना पात्र करून नंतर इलेक्शन घेऊन कमिटी फॉर्म करून त्या पद्धतीने केलं. तो पहिला तरी क्रायटेरिया पूर्ण नाही केले. तुम्ही बघा पहिला तरी क्रायटेरिया पूर्ण नाही केले. झाल्यानंतर शासनाच्या प्रोसिजर प्रमाणे एनेक्शन 2 झालं आणि LOIच्या अगोदर सोसायटीची मीटिंग घ्यावी लागते. LOI झाल्यानंतर लगेच सोसायटीची मीटिंग घेऊन कमिटी फॉर्म करून करावी लागते आणि मग पुढचा प्रोसिजर चालू होतो. आता जर हे 3 महिन्यात नाही केलं तर शासन म्हणतं नाही तुम्हाला 3 महिन्याच्यात करायलाच करायचं. हे जे काय प्रोसिजरल पार्ट्स आहे हे काय असं नाही की कोणाला कडेला टाकून हे करून गेलेलं आहे. शासनाने जो प्रोसिजर केलं त्याप्रमाणे करावं लागतं. त्याच्यात जर सुधारणा करायची असेल तर आपण सर्वांनी म्हणून शासनाने सांगितलं पाहिजे याच्यामध्ये की त्याच्या पुढे जेव्हा तुम्ही स्कीम राबवणार तेव्हा कनेक्शन 2 फायनल झाल्याशिवाय तुम्ही काहीच पुढचं करू नका म्हणून. पण शासन तसं म्हणत नाही. तसं आता आमदार साहेब पण म्हणाले होते सुरुवातीला 70% मग 80% 90% का होत आहे तर प्रत्येकाची ॲलिजिबिलिटी चेंज होत जाते त्याच्यामध्ये. हा हे धोरणात्मक निर्णय हे आम्ही घेऊ शकत नाही, आम्ही काही करू शकत नाही. त्याच्यावरती शासनाने ठरवायचं असतं आणि त्यात हे सगळे लक्षात घेऊन शासनाने त्याप्रमाणे पावलं पण उचलायला चालू केलेली आहे. माहितीप्रमाणे सर आणि आपण बऱ्याच चर्चा केली पण चर्चेत घेऊन परत पुन्हा तिथेच होतो. त्यांचं एवढंच म्हणणं आहे सगळे जे काय असेल तर साहेब ते बसले आपण
ज्या कायद्याची सगळी पूर्तता करून त्याप्रमाणे सोबत करू. कारण विकासात ज्यावेळेस आपल्याकडे कुठेही कुठेही ज्यावेळेस विकासात जातो तो त्याचा पहिला शब्द असतो. त्याला ठराविक लोक घेऊन जातात, त्याचं कुठेतरी प्रोजेक्ट चालू असतं, ते बघून येतो. नंतर विकासात ज्यावेळेस पहिली मिटिंग घेतो त्यावेळेस केव्हा तरी आम्हाला पण योग्य होतो त्या मिटिंगला बसायचा. विकासाचा पहिला शब्द असतो, राहील त्याला मी करते, हा त्याचा पहिला शब्द असतो. आणि त्यावेळेस तुम्ही नसाल, वाडी असतील, आणखी कोणतरी असतील, आणि त्यांनी त्याचं देखील तेच मत असतं की जिथे जेवढी घरं आहेत तर त्यांना घरांना घर मी देणार. आणि म्हणूनच हा SRA प्रोजेक्ट पुढे सरतो. आता तुम्ही जर बोला की सगळ्या गोष्टी आपण कायद्यात बघू, कलेक्टरने पात्र झालं, आम्ही देखील त्याच मताच्या की त्या कायद्यात बसूनच करा. परंतु या कायद्यात बसताना ज्या 70 घरांना त्यांनी स्वतःचे प्रत्येकाने 50-50, 60-60 हजार रुपये भरले, PMC मध्ये भरलेले आहेत, काय हा भूदंड जर त्यांना भरावा लागला म्हणजे प्रोजेक्ट तुम्ही राबवणार आणि त्यांना पात्रतेसाठी त्यांना हा भूदंड भरायला लागला. उद्या तुम्ही सांगितलं की तुम्ही नंतर अपील करा, तुम्हाला पात्र करणार, म्हणजे अपिलासाठी त्यांनी लाख 2-2 लाख रुपये खर्च करायचे आणि मग तो स्वतःलाच मी माणूस आहे म्हणून तो सिद्ध करणार, मी तिथला पात्र आहे म्हणून सिद्ध करणार. ही जबाबदारी तुम्ही घ्या ना. यांची म्हणणं एवढंच आहे, तुम्ही पहिला दिलेला शब्द होता की मी घराला घर देणार, मग ते कसं देणार या विषयात जाऊ नका तुम्ही. त्याला घराला घर मिळालं तर कोण विरोधात जाणार आहे तुमच्या. म्हणून हा शब्द बोला, जर का एवढं सगळं करून जर का तुम्ही अपत्र होत असाल आणि ते घर कमिटीने सांगितलं तुम्ही हे घर आहे, आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलं, हे घर आहे इथं, त्याला आम्ही घर देणार, एवढं बोललं तर हा विषय संपून जाईल. माननीय आमदार साहब ने जो बोला है, मैं अभी भी बोलता हूँ कि मेरा इतना नुकसान किया है 2 साल में. एक मिनट, आपने मेरे को अच्छा भला बहुत सुधार मैं सुना चुका हूँ और अभी भी मैं बोल रहा हूँ कि मेरे को भी किसी का घर खाना नहीं है. बट अगर आप लोग मेरे को सपोर्ट नहीं कर रहे, मेरा हर एक जगह पे विरोधी कर रहे हो, मेरा छोड़ दो, आपके साथ जो लोग हैं उसका विरोध कर रहे हो, तो हम लोग कहाँ पहुंचेंगे. मैं अभी भी बोलता हूँ कि अगर अपना प्रोजेक्ट बराबर होता है तो मेरे को किसी का घर खाना नहीं है. मराठी स्पष्ट बोलतो की आमदार साहेबांना सजेस्ट केलं असं हा प्रकल्प पुढे जात असेल तर जे काय पात्र राहतील त्या सगळ्यांना वेळ आम्ही बघू. म्हणजे मी त्याचा आता मला या सर्वात पुढे मला एकच विनंती करायची वाटते की आता मी एकटा 4 रुपयापर्यंत मी एकटा कोपऱ्यावर बोलली आहे आणि तिथे माझ्या बाजूला सगळी गटार वगैरे सगळी तुंबलेली आहे. तर ह्यांनी हे प्रोजेक्ट होईपर्यंत सगळे माझे साफ करून घ्यावी, मला सगळं साफ सफाई करून द्यावी. ऐका त्याच्यामागे कारण आहे, त्याच्यावर ज्या म्युन्सिपाल्टीची झाकणं होती ती इकडच्या तिकडचे कोणी घेऊन गेलेले आहे आणि त्यांनी बप्यासाठी तुमचं नाव सांगितलेलं आहे. तुम्ही त्याला सांगा त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि याला तो कोण माणसं पण दाखवलेली आहे. तर त्यांनी ते मला साफ करून द्यावं. आम्ही तिथं राहतो, आता डेंगू बिंगू आहे, मी 72 वर्षाचा आहे, माझी बायको 68 वर्षाची आहे. आता आम्ही डोक्यात राहतो तिथे. आता डेंगू झाला, काय झालं, तिथे डास येतात रोज, आम्हाला दिवसभर माझ्या पद्धत ठेवावं लागतं, एवढं घाण आहे तिथे. तर त्यासाठी हे विनंती आहे की त्याने एवढं करून द्यावं. हॅलो, आता कवाड्यात साहेब म्हणाले की हे सगळं करायचं आहे पण प्रत्येक ठिकाणी त्यांना विरोध होतोय. तर हा विरोध होण्याचं कारण असं आहे की जसे म्हणाले की थोडंफार मिसअंडरस्टँडिंग झालेली आहे कुठे ना कुठे आणि त्या मिसअंडरस्टँडिंग मधून जो काही समज निर्माण झालेला आहे त्या समजामुळे तो विरोध होत आहे. जसे तुम्ही सुरुवातीला 110 लोक किंवा 130 लोक पात्र केले त्यावेळेला पण अपीलेट मध्ये गेलं नव्हतं, बरोबर आहे की नाही. त्यावेळेला ती जबाबदारी तुम्ही घेतली आणि सगळ्यांना पात्र केलं. अजून ते SRAने पात्र केलंय, मान्य आहे मला, पण ती जबाबदारी तुमची होती. लोक SRAकडे कोणाकडे गेलेली नाही 130 पैकी.
करू. बस झालं, आणखी काय? जे एसआरएच्या प्रमाणे पात्र होणार असते तेवढे पात्र होणारच नाही. पण जे अपात्र आहे, जे अपात्र एसआरएच्या रूममध्ये बसत नाही किंवा काही गोष्ट आहे त्यांचं तुम्ही काय करा. प्लॅन बसवताना तिथे असलेले 247 लोक आहेत. 247 लोकांसाठी खोल्या ऑलरेडी बसवलेल्या आहेत. 269 माफ करा 269 जे काय ते 269 साठी खोल्या बसवलेल्या आहेत तिथे. त्यामुळे समजा अपात्र कोणी राहिलं तर त्यांना तिथे खोली मिळेल याची काळजी घेतलेली आहे. ज्या 237 मध्ये काही लोकांचा सर्वे बाकी आहे त्यांना तुम्ही कसं करता? ते ऍड करावं लागतं. ते ऍड करावं लागतं. त्यांचा सर्वे बाकी आहे, पेपर आहे, एलिजिबल लोकांकडे पेपर आहे, एलिजिबल आहे, ते ऍड करायचे पेपर आहे, अशा लोकांना तुम्ही काय करता? खरंच सांगितलं तुम्हाला, जेव्हा तुमचा सर्वे झाला तेव्हा तिथे 269 खोल्या आहेत. आज तिथे 269 खोल्या आहेत का जास्त आहे? मग जेव्हा सर्वे झाला आहे तेव्हा निदर्शन आणून दिलं पाहिजे. नसेल आता जसं ह्यांचा सर्वे होणार आहे तेव्हा परत निदर्शन करून देऊ शकणार. जसं ह्यांचा सर्वे होणार तेव्हा ते निदर्शन आणून देऊ त्यांचे. नाही असं मलाच बघतोय मेन इश्यू कुठे आहे मिसअंडरस्टँडिंगमुळे हा सगळा प्रकल्प रखडत गेलेला आहे. आता एकत्र आपण सगळे आहोत. मला एवढंच बोलायचं आहे, तुम्ही बिल्डिंग बांधणार सगळं आम्हाला बांधणार, आम्हाला बिल्डिंग कमी, पण ती तुम्ही किती माळ्याची बांधणार? आणि आम्हाला पहिल्यांदा हा प्रश्न आमचा सोडवा की तुम्ही पर्यायी आम्हाला जागा देणार की नाही. आम्ही तुम्ही विचार केला असे अनेक माणसं आणि किती वाजता तुम्ही बिल्डिंग बांधणार हा पहिला आम्हाला प्रश्न आहे. बांधणी नको पर्यायी जागा मिसअंडरस्टँडिंगमुळे हे काही गोष्टी आपल्या प्रकल्पाकडे जात नाही आहे. त्याच्यात काही तांत्रिक मुद्दे तुम्ही उपस्थित केलेले आहेत. ते तांत्रिक मुद्दे मला तुम्हाला प्रत्येकाला समजावून सांगावं लागणार आहे. दोन गोष्टी मी फक्त इथे बोलू इच्छितो. जसं त्यांनी म्हटलं तसं की आम्हाला तिथे सोयी करावी. मी SRAकडे अप्लाय करेन. SRA फक्त GPR+4चीच मार्जिन देते, त्याला लिफ्ट लावता येत नसते. तितकी मी करायचे प्रयत्न करीन. SRAकडनं जर तिथे बसून बिल्डिंगला तुमचा त्रास न होता तर